आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर। गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा निर्णय झालेला आहे। पुलखल, मुरखळा, मुडझा, कनेरी या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। मात्र कोणतीही ग्रामसभा न घेता आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधल्याशिवाय हा निर्णय घेतल्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी आहे। अन्यायकारक भूमी अधिग्रहणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी 28 एप्रिल पासून या गावाजवळील राईस मिलमध्ये जाहीर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या या संघर्षाचा आजचा चौथा दिवस असून या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी सविस्तर आढावा घेतलाय। आपण पाहूयात। एकीकडे गडचिरोली हा जिल्हा झपाट्याने विकासाकडे जात आहे आणि आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह प्रकल्प असू द्या, रेल्वे असू द्या किंवा विमानतळ असू द्या, हे सुद्धा झपाट्याने येत आहे। आता आपण मुरखडा या ठिकाणी आलेलो, आपण बघू शकता या शेत शिवारामध्ये जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी पुलकल, मुरखडा, मुडझा, कनेरी या गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मात्र शेतकऱ्याची संवाद साधल्याशिवाय हा निर्णय घेतलेला नसल्याने शेतकरी हे नाराज झालेले आहे। आता आपण मुरखडा या ठिकाणी राईसमिल्समध्ये आलो। या ठिकाणी येथील शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा त्यांचा चौथा दिवस आहे आणि आपण जाणून घेऊया त्यांच्या काय समस्या ते, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया। या ठिकाणी अजूनपर्यंत एकही अधिकारी आलेला नाही, आपण ऐकून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। सांगा काय सांगाल तुम्ही, कशासाठी आपलं उपोषण आहे? महाराष्ट्र विकास विमान कंपनी यांनी आमच्या खाजगीच्या जमिनी ज्या आहेत अधिग्रहण करून त्या ठिकाणी विमानतळ बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि प्रशासनाने आम्हाला एक नोटिफिकेशन देऊन आम्ही सुरुवातीला साही गावच्या ग्रामपंचायतनी आमसभेचा ठराव पाठवूनसुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांनी 2 एप्रिल 2025ला एक नोटिफिकेशन काढला आणि त्या नोटिफिकेशनमध्ये पूर्ण जवळजवळ 50 ते 60 शेतकरी या ठिकाणी भूमिहीन होत आहेत। मी स्वतः भूमिहीन होत आहे। मी गडचिरोली जिल्ह्यातला छोटा उद्योग व्यवसाय करणारा शेतकरी, त्याचा उद्योगसुद्धा जात आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घ्यावी ही शासनाने ठरवावं। गडचिरोलीचे जे शेतकरी जे आहेत त्यांची जमीन गेल्यानंतर त्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।